देवानं सांगितल्याप्रमाणे देवाची इच्छा, देवाच्या लेकरांसंबंधानं जे परमेश्वरावरती प्रेम करतात त्या लेकरांसंबंधानं देवाची आज्ञा काय? देवानं बापासाठी विशेष प्रकारची तरतूद, विशेष पॅकेज, खास प्रकारचं अभिवचन त्यांनी दिलं या जगामध्ये पुढची पिढी आशीर्वादित व्हावी म्हणून. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आईनी पण लेकरांना वाढवताना ना नेहमी बापाचा सन्मान करायला त्याला शिकवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या लेकरांच्या नावानं किती पैसे बँकेत ठेवता याच्यानं तुमच्या लेकरांचं कल्याण होणार नाही. कोणत्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही त्याला घालता याच्यावर पण त्यांचं कल्याण होणार नाही. तुम्ही त्याला काय खायला देता, तुम्ही कसं संगोपन करता याच्यावर पण त्यांचं कल्याण होणार नाही. पण देवाची आज्ञा जर तुम्ही त्याला शिकवाल, बापाचा सन्मान कर, बापाच्या आज्ञेमध्ये राहा, त्याचा रिस्पेक्ट कर. स्वतः देव सुद्धा म्हणतो एका ठिकाणामध्ये, मी बाप आहे, माझा सन्मान कुठे आहे? मी बाप आहे, मला सन्मान कुठे आहे? म्हणजे देव जर स्वतःकडे सन्मान मागत आहे तर जगीत पित्याला सन्मान देणं हे प्रत्येक लेकराचं कर्तव्य आहे. कोणी आपल्या आई बापाची निंदा करेल तर आम्ही पाहतो शास्त्रात लिहिलं त्याला देहांताची शिक्षा द्यावी. आई बापाची निंदा करणारे, बापाची निंदा करणारी लेकरं ही कधीच देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या मर्जीमध्ये चांगली लेकरं असू शकत नाहीत. आई बापाला फसवणारे, आई बापाची निंदा करणारी, त्यांच्या विरोधात जाऊन अपशब्द बोलणारी, आपल्या आधुनिकतेचे धडे त्यांना सांगणारे, आम्ही फार ऍडव्हान्स आहोत, आमचं युग अशाच पद्धतीचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही युगामध्ये वावरत असला तरी देव तुमच्यापेक्षा ऍडव्हान्स आहे. आणि त्याला माहिती आहे ही लेकरं जर या पृथ्वी तलावर सुरक्षित राहायला पाहिजे तर त्यांची प्रगती व्हावी, त्यांना प्रमोशन मिळावं, त्यांना चांगली घरं असावीत, त्यांच्याकडे शांती असावी, त्यांच्याकडे आरोग्य असावं, त्यांची भरभराट व्हावी, त्यांना आनंद मिळावा. या सगळ्या गोष्टी देवाचं वचन पाळल्याशिवाय तुमच्या